कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. मी लाजलो वगैरे नाहीये, मी हे गाणं का म्हणतोय, पाहुणा म्हणजे रिझल्ट आणि कोणीतरी येणार ग म्हणजे 5 डान्सिंग क्वीन्स ज्या महाअंतिम फेरीत जाणार आहेत त्या कोण असणार आहेत हे आजच्या भागाच्या शेवटी कळणार आहे. अर्थात आजच्या भागाचा शेवट बघायचा असेल तर सुरुवात तर करायला लागेल, कारण रिव्हर्स लावणी दाखवता येईल पण एपिसोड नाही ना रिव्हर्स दाखवता येणार. त्यामुळे आजच्या भागाची सुरुवात करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सो आजच्या भागाची सुरुवात करतो, पण त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नृत्याच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन, को पॉवर्ड बाय लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, एंगेज, न्यूट्रिशनल पार्टनर प्युरोटीन, स्पेशल पार्टनर पूना गाडगीळ आणि सन्स. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आपल्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातली हरणी सोनाली कुलकर्णी. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला. आपली पुढची जी स्पर्धक आहे तिने खऱ्या अर्थाने या मंचाला आग लावलेली आहे. म्हणजे तिने साकारलेली श्रीदेवी ही अजूनही डोळ्यांसमोर आहे. तिने तिच्या नृत्यातून मांडलेली स्वतःची गोष्ट ही आपल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेलेली आहे. तिच्या नृत्याचे आणि अभिनयाचे आपण सगळेच शिकार बनलेलो आहोत. एक सुवर्ण मोहोर सुद्धा तिची शिकार ठरलेली आहे. आता दुसऱ्या सुवर्ण मोहरेसाठी या मंचावर आग लावायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जी नाचते होऊन बेभान अशी शिकारी नेहा खान. बुलाती है मगर जाने का ऐसा हो ही नहीं सकता नेहा खान. बुलाती है जाने का. गर्मी है गर्मी, आए गर्मी. आयुषी अंकिता फेक लगे, देख के तुझको ब्रेक लगे. दूर दूर से सही है रानी, पास आओ तो सेक लगे.
पारा इतना हाय हुआ के मयूर वैद्य फूट गया. वाव. ओमकार का भी टपक टपक के हाय पसीना हाय गर्मी. मयूर नेहा करेक्ट बोललाय हा अद्वैत. काय ते लुक म्हणजे डान्स थोड्या वेळाने कळला पण आधी तुझ्या नजरेतच अडकायला झालं. तू ज्या पद्धतीने कॅट आईजनी बघत होतीस ज्या पद्धतीने बाप रे कमाल. म्हटलं आताही नजर काढेल आता पण नाहीच सोडलंच नाही शेवटपर्यंत तिने. कमाल ऍक्ट होता नेहा. काय तुझ्यात डेव्हलपमेंट म्हणजे एवढी त्या साखळी बरोबर जे काही तू ऍक्ट केलास म्हणजे तुझ्या असं काढलीस आणि तू वॉक केलास त्यानंतर सोफ्यावर तू तर कमाल केलीस. ज्या मुवमेंट्स त्याच्यावरनं येणं पुन्हा परत त्याच्यावरती काही मूव्स करणं आणि तो धूर बाजूला पूर्ण ग्लॅमरस दिसत होतं जे काही दिसत होतं ते. आणि त्याच्यानंतर इथे येऊन परत तू तुझा ॲटिट्यूड जो स्वॅग चालूच होता तो आणि शेवटी जाऊन ते जंजीरच तोडल्यास. मला खूप आवडला नेहा. मला खूप आवडला. थँक्यू सो मच सर. सोनाली तू सेन्शियस ऍक्ट करतेस का नेहमी? तुला ते येतं का? ते तुझं कम्फर्ट झोन आहे तर आहे पण त्या पलीकडे जाऊन तू डान्सिंग पण खूप स्ट्रॉंग करायला लागलीस. सो इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू डुईंग ये नाही आहे ये तो तू कर ही रही आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन बिकॉज इट्स अ डान्स शो तुझं डान्सिंग खूप स्ट्रॉंग होत चाललं आहे आणि म्हणून मला तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटतंय. लव यू मॅम. लव यू सो मच. तिथला जो काही भाग होता किंवा सोफ्यावरचा भाग होता इथे येऊन शेवटचा जो पोर्शन एव्हरीथिंग वॉज जस्ट फ्लॉलेस. ब्रिलियंट डान्सिंग. तू दिसतेस कमाल. अशा पद्धतीच्या मराठी चॅनलवरती असे कॉस्ट्युम्स घालून अशा पद्धतीचं डान्स करून एक जागा मिळवणं ह्याच्यासाठी गट्स लागतात. थँक्यू मॅम. थँक्यू. तर नेहा भरपूर कौतुक झालेलं आहे आणि ग्रँड फिनालेला अर्थात तू सगळ्यांनाच हवी आहेस महाराष्ट्राला हवी आहेस मला सुद्धा हवी आहेस सगळ्यांना तुझा परफॉर्मन्स बघायचा आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुला सांगायला आवडेल की झी युवाने त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर प्रेक्षकांना विचारलेलं होतं की तुम्हाला सीझनमधला कुठला भाग परत बघायला आवडेल किंवा बऱ्याच कंटेस्टंटचे इकडे फॅन्स आहेत काही लोक. तर गोरेगावचे साजन पगारे यांनी तुझ्यासाठी अशी रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांना तुझा नागिन डान्स परत एकदा बघायचा या मंचावर. पण अर्थात आपल्या या मंचावर गंमत आपण करतच असतो. तर आज तू ज्याच्यासाठी परफॉर्म केलंस ज्याला तू तुझ्या नजरेत कैद केलंस ज्याच्याबरोबर तू आज ट्विनिंग सुद्धा करतेस तर ब्लॅक आहे ब्लॅक आहे मयूर सरांबरोबर एक नागिन डान्स झाली ती नागिण बघ झाली सुरू होते. मयूर वैद्य तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं. 1, 2, 3 and music. चलो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मयूर. थँक्यू. व्हेरी नाईस सर. थँक्यू. वा नेहा तर मजा आलेली आहे आणि आता सुवर्ण मोहर तुला मिळणार की नाही हे आपल्याला आठवड्याच्या शेवटीच कळणार आहे. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट अतिशय महत्वाचं काम राहिलंय काय या नागिन डान्स मध्ये. यार
पुढची स्पर्धक जी आहे तिला सगळा महाराष्ट्र घाबरायचा, पण इकडे येऊन तिने तिच्या नृत्याने सगळ्यांनाच आपल्या प्रेमात पाडलेलं आहे. तिने या मंचावरून आपल्याला आईची माया आणि कष्ट दाखवले, कष्टकरी वर्गाची स्वप्न दाखवली आणि एवढ्यावर ती थांबली नाहीये, तर एक बँक कशी लुटायची हे सुद्धा तिने आपल्याला याच मंचावरून दाखवलेलं आहे. आणि कितीही झालं तरी वहिनी साहेबांना सोनं हे आवडतंच आणि त्याप्रमाणे तिने ते मिळवलं सुद्धा आहे कष्टाने. ते सोनं म्हणजे एक सुवर्णमोहर. बघूया आता आजचा परफॉर्मन्स तिला अजून सोनं लुटू देतोय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या समोर सगळे जोडतात कर अशी वहिनी साहेब अर्थात धनश्री काडगावकर. बाई काय नाचलायत आज. पहिल्या एपिसोडला अशा नाचल्या असतात तर आयुषी भावे आणि अंकिता भगतचा नंबरच लागला नसतो बाई. काय होतं आज. कुठली लावणी सादर केली आहे, कुठल्या टिचक्या होत्या आज. पण खरं बोलतोय की नाही बाई. वा 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 आज म्हणजे आदांनी घायाळच करून टाकला बाईंनी. वा पण मस्त धनश्री. सोनाली आजचा जो तोडा होता आणि मग मध्ये तुझे काही ह्या रॅम्पवर वगैरे सगळं केलंस ते म्हणजे फारच स्फोटक होतं. फारच मजा आली धनुश्री. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मयूर धनश्री आज फडात आल्यासारखं वाटलं पुन्हा एकदा. इतका धमाल ऍक्ट तू केलास. त्या पद्धतीचं तुझं चालणं म्हणजे तो पूर्ण तोडा झाल्यानंतर सुद्धा तू ऑफ पण काही गोष्टी उचलल्यास आणि जे काही वाकून तू स्टेप्स करत होती त्या अक्षरशः लिटरली वाटत होतं की एखादी
लावण्य सम्राज्ञी नाचते आहे. थँक्यू. इतकं सुंदर ऍक्ट होता आणि असा परफॉर्मन्स मी आत्तापर्यंत तुझा इतका ठसकेबाज आणि इतका म्हणतात ना फायर परफॉर्मन्स मी नाही पाहिला जो आज पाहिला आणि त्याच्यामुळे माझ्या मनातले घुंगरू वाजायला लागलेत. कोमल 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 ये ये ये. मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे झी युवाने त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर एक आव्हान केलं होतं प्रेक्षकांना की तुम्ही आत्तापर्यंत युवा डान्सिंग क्वीनचे जेवढे एपिसोड बघितले किंवा अख्खा सीझन ह्यातल्या तुम्हाला कुठल्या गोष्टी परत बघायला आवडतील. अर्थात त्या सगळ्याला भरभरून प्रतिसाद दिला रसिकांनी, त्यामुळे महाराष्ट्रभरातून खूप सारा प्रतिसाद आला. पण त्यातल्या अर्थात आपण एकच कमेंट घेऊ शकतो, सगळ्यांच्या घेऊ शकत नाही. तर डोंबिवलीचे संदीप बोरसे यांनी तुझ्यासाठी अशी कमेंट केलेली आहे की एखादा रोमॅन्टिक डायलॉग, आपण कुठलाही रोमॅन्टिक डायलॉग घेऊया, तो वहिनी साहेब कसा म्हणते. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच संदीप बोरसे. खरं हे वहिनी साहेब 3 वर्ष प्ले करत होते मी, त्यामुळे ती पटकन पुसली जाणार नाही. पण ऑफकोर्स इथे धनश्री म्हणून मी काहीतरी वेगळं प्रेझेंट करायला आले होते, सो मला दोन्ही करायला मिळतं या मंचावर. त्यासाठी झी युवाचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. येस, तर सुरू करूया. एक लडकी थी दीवानी सी, एक लडके पे वो मरती थी. एक पोरगी होती खुळ्यावानी, एका पोरग्यावरती मरत होती. लपून लपून चिट्ट्या चपाट्या पाठवत होती. काहीतर म्हणायचं होतं तिला, खरं काहीतर म्हणायचं होतं तिला. जाने किससे डरती थी, आमासनी जब भी मिलती थी मुझसे यही पूछा करती थी. जेव्हा पण भेटत होती तेव्हा सारखी विचारायची, हे प्रेम काय असते, हे प्रेम कसं होतंय. और मैं सिर्फ यही कह पाता था. याच्या पुढे गाणं सुरू होतं. आंखें खुली हो या हो बंद. दारावर टिचकी मारा, आहो दारावर टिचकी मारा. वहिनीच्या लावणी पण करायला लागलेल्या आहेत. वा वा वा. तर धनश्री, तुझ्यातली ही वहिनी साहेब बघायला लोकांना आवडतेच, पण तुझ्यातली नृत्यांगना सुद्धा अशीच बहरत जाऊ दे. त्यामुळे फिनाले पर्यंतचा तुझा प्रवास नक्की होईल अशी आशा करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अद्वैत. आपली पुढची स्पर्धक नक्की कोण आहे हे मला अजूनही कळलेलं नाहीये. म्हणजे विज्ञानाने पण तिच्या समोर हात टेकलेले आहेत. कधी ती एलियन बनते, कधी इकडे वेगळेच चमत्कार घडवते, कधी भक्त प्रल्हाद होऊन सगळ्यांचाच वध केला तिने. म्हणजे हा मंच त्या स्पर्धकाचा इतका खर्च झालाय की तिकडे डोळ्यावर पट्टी बांधून नाचली आणि सगळ्यांना उघड्या डोळ्याने 2 सुवर्ण मोहरा घेऊन दाखवून दिलं की ती आहे छोटा पॅकेट बडा धमाका. असाच धमाका घेऊन आता ती आपल्या सगळ्यांसमोर येते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया रबरापेक्षाही लवचिक जिचे सांधे अशी पुण्याची अपेक्षा लोंढे. अहो ऐका ना, तुम्ही प्लीज अपेक्षाला आज क्लासला सोडाल का? मला घरात खूप कामं पडली आहेत. अरे मी काम करतोय ना. हो, पण एक दिवस क्लासला सोडायला काय प्रॉब्लेम आहे ना? अरे दिसतंय ना मी काम करतोय ते. अहो नुसतंच काय काम करतोय, रोजची कारणं आहेत तुमची. एक दिवस क्लासला सोडा म्हणते तरी नको. आणि अपेक्षा काय एकटीची जबाबदारी आहे का माझ्या? आता सकाळी सकाळी डोकं खाऊ नकोस हा. बरोबर आहे, आता मी डोकंच खाणार ना. तशी तुम्हाला मी नकोय. तुम्हाला डिवोर्स हवाय ना? आता हा विषय हिच्या समोर काढायची काय गरज आहे तुला? का काय गरज आहे म्हणजे? कळू दे ना तिला पण. तुला डिवोर्सच हवाय ना? हो. एक काम कर, मीच हे घर सोडून जातो. 1 मिनिट, आधी काय असेल ते इथे क्लिअर करा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांग ना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा.
वाढही ह्या काळजामधी घुसमट तुझी रे होते का कधी मानसाचा तू जन्म घे डाव जो मांडला मोडू दे कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले स्वप्न माझे आज नव्याने फुलले अर्थ सारे स्पर्शाने उलगडले आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू हे देव काळजाची हाक ऐक एक दातरी माझ्या ह्या शिवाशी आग लागू दे तुझ्यावरी आर पार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू तुम्ही जर सोबत राहणार नसाल तर मी पण ह्या घरात नाही राहणार. मी पण हे घर सोडून चालले. अरे मला काय तुझ्याबद्दल बोलायचंच नाही, आपण डायरेक्ट जजेस कडेच जाऊया. मयूर, ज्यांच्या घरात हे चालू आहे आणि त्या प्रत्येक मुलासाठी हा खरं परफॉर्मन्स त्याच्या आईवडिलांना दाखवण्यासारखा आहे असं मी म्हणेन. आणि कदाचित तुझ्या या परफॉर्मन्समुळे, तुझ्या या ॲक्टमुळे असे अनेक घरं पुन्हा जोडली जातील असं मला वाटतंय. सो हॅट्स ऑफ तुझ्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी, तुझ्या एवढ्या अखंड जर्नीसाठी. कारण तू जेवढं या रंगमंचाला दिलेलं आहेस तेवढंच या रंगमंचाने तुला ब्लास्ट किंवा घुंगरू किंवा प्रत्येक रूपाने तुला दिलेलं आहे. सो तू ब्लेस्ड आहेस, तू खूप ब्लेस्ड आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम तुझ्यावरती आहे फक्त तुझ्या परफॉर्मन्समुळे. थँक्यू सो मच सर. तू मॅड आहेस, ॲब्सोल्युटली मॅड आहेस. यू आर अ ब्लेसिंग ऑन द स्टेज. म्हणजे काय तू. थँक्यू. तुला फिनालेसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आपली पुढची जी स्पर्धक आहे तिचा प्रवास हा उलटा जरी सांगितला तरी तो तेवढाच रंजक वाटेल. कारण तिच्या रिव्हर्स लावणीने आपल्या सगळ्यांनाच भुरळ घातलेली आहे. कधी तिने रिव्हर्स लावणी केली आहे, कधी ती विज्ञानातला रोबोट झाली आहे, तर कधी अरेबियन नृत्यांगना झाली आहे. तिच्या सगळ्याच अदांवर आपण आणि खास करून मी सुद्धा फिदा आहे. महाराष्ट्राने तर तिला श्रावण क्वीन बनवलंच आहे, पण आता एक सुवर्ण मोहर घेऊन ती डान्सिंग क्वीनच्या महाअंतिम सोहळ्याकडे वाटचाल करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या अदांवर कोणीही फिदा व्हावे अशी श्रावण क्वीन आयुषी भावे.
कभी मटक मटक कभी ठुमक ठुमक कभी झूम झूम कभी घूम घूम धरती को झूम मची धूम. आहा! आयुषी भावे दणका दिलेला आहे जबरदस्त. सोनाली लास्ट परफॉर्मन्स या मंचावर येस. खूपच काहीतरी भन्नाट आयडिया होती. कारण युजली आपण मनमोहिनीवरती फोक पाहिलेलं आहे, क्लासिकल पाहिलेलं आहे, भरतनाट्यम, कथक. सो हे स्टाईल्स मी पहिल्यांदा मनमोहिनीवर पाहते. तुझा कॉस्ट्युम, गेटअप, कोरिओग्राफी, परफॉर्मन्स, एव्हरीथिंग वॉज व्हेरी युनिक. आणि दॅट हॅज बीन युअर USP असं मला वाटतं की युनिकनेस. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी आपण या मंचावरती वेगळं करण्याचा एक प्रयत्न करत राहिलेलो आहोत. आणि तो प्रयत्न आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आयुषी. सो आय होप की ही सुवर्ण मोहर मी तुला ॲट दी एंड ऑफ दिस वीक द्यावी. फॉर दॅट ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. अँड थँक्यू सो मच फॉर गिविंग अस सो मच ऑन द स्टेज. थँक्यू. मयूर आयुषी ओपनिंग इतकं सुंदर होतं गाण्याचं. कारण फोक आणि क्लासिकलमध्ये आपण गाणं खूप वेळा पाहिलंय, पण आणि तसंच एक्सपेक्टेड होतं मला असं मनात की असंच काहीतरी असेल. आणि द ब्लू लाईट, शिमर, आणि त्याच्यानंतर हळूहळू तू त्या फ्लेवर बदलत गेलीस असं मी म्हणीन. एकदम तू आली नाहीस त्या स्टाईलमध्ये, पण नंतर असं वाटलं की हेच करेक्ट आहे की काय स्टाईल. इतकं तू सुंदर ते परफॉर्म केलंस किंवा ते इतक्या सुंदरपणे आम्हाला दाखवलंस. त्यानंतर तू रॅम्पवरनं चालत इथे आलीस, म्हणजे लिटरली 2 मिनटं असं मेस्मराईज झाल्यासारखं वाटलं. तू ज्या काही मुवमेंट्स करत होती, डोळ्याला खूप सुंदर वाटत होतं, मनाला छान वाटत होतं. आणि तिथे गेल्यानंतर फक्त मला 1-2 ठिकाणी फक्त तुझ्या 4थ्या बीटमध्ये तू कुठेतरी अडकल्यासारखी वाटली. आय डोंट नो वाय. आणि शेवटचा बॅलन्स गेला. तू कॉन्शियस झाली नंतर की नाही काय मला कळत नाही, परंतु इतकं सुंदर चालू असताना तिथे फक्त मला वाटतं तो काळा डाग असेल मुद्दामून लावलेला. कारण आजपर्यंतचा प्रवास तुझा इतका सुंदर होता. थँक्यू सो मच बाबा. आणि आता आयुषी शेवटचा परफॉर्मन्स होता या रंगमंचावरचा. अर्थात तुलाही माहिती आहे तू फिनालेला मला किती हवी असते, त्यामुळे ती माझी विल पॉवर तुझ्या बाजूने आहेच. माझी पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्या बाजूने आहे. सोनाली म्हणते की मी तुला त्रास दिला, आता अजून एक त्रास सहन कर, कारण एक शेवटची कविता तुझ्यासाठी मला म्हणायची. बापरे, आहेच का? नको ना अद्वैत, राहू दे. शेवटची कविता. चल ठीक आहे, तू रडू नकोस, बोलून घे. गायत्री नीट ऐक, माझ्याकडून शिक सगळ्या या गोष्टी. जाशील सोडून तू हा मंच. वा 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 वा. संपली? ऐका ना, दुःखी आहे, विरहाची कविता आहे. ओ सॉरी हा, आम्ही पण ते दुःखी त्या- चेहरे करू नाही नाही, शकतो. पण त्या पद्धतीने ती रिसीव्ह करा ना. जाशील सोडून तू हा मंच, आठवणींचा साठेल माझ्या मनात संच. दिला नाहीस तू शेवटपर्यंत भाव या निरागस, हा? निर्मळ, अरे तू सिरियस म्हणालास ना? सोज्वळ, विनोदी झाली. प्रामाणिक, विनम्र, अबोल असा अद्वैतला तू आयुषी भावे. क्या बात आहे. कसे आता मी हे उरलेले दिवस काढावे, एकटे राहावे, भिंतीकडे पहावे, काय जेवावे, काय प्यावे, कुठे जावे, कुठून यावे. चांगलं काम करतो ना सुबोध भावे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आहे, अजून आहे, अजून आहे. अच्छा, इकडे खूप मिळाले तुला गोल्डन ब्लास्ट, मात्र तरीही राहिलीस तू माझ्यासोबत खास्ट. फील झाला दर्द, फील झाला. करा कष्ट, खा उष्ट आणि म्हणा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. क्या बात आहे, वा वा. थँक्यू थँक्यू. संपली का? संपली. फायनली? नाही पण हरकत नाही आयुषी,
तुला सुवर्णमोहर मिळावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. पुढच्या वाटचालीसाठी मी तुला सुयश चिंतितो. ऑल द बेस्ट. आता वेळ झाली हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. अंकिता भगत. तर अंकिता, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला मिळतंय डॅझलर रिटर्नाकडून एक खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. वा अंकिता, काय परफॉर्मन्स होता. आणि तुझ्या या मास्टर परफॉर्मन्ससाठी तुला वेंकीज प्युरिटीन तर्फे प्युरिटीन मास्टर परफॉर्मन्स ऑफ द डे हा हॅम्पर देताना आम्हाला खूप आनंद होतोय. प्युरिटीन तुझी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि प्रत्येक वेळेला तुझा परफॉर्मन्स उत्तम होण्यासाठी मदत करेल. वेंकीज प्युरिटीन, टेस्ट हेल्थ और माँ का प्यार. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने ते रंगमंचावर येऊन अंकिताला द्यावं. पुन्हा गाडगीळ आणि सन्स इकडे एकाहून एक दर्जेदार असे परफॉर्मन्सेस सादर झालेले आहेत. या सगळ्यांमध्ये एक परफॉर्मर असा आहे जो नेहमी आपलं मोल इकडे सिद्ध करत आलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या परफॉर्मन्ससाठी एक मोलाची भेटवस्तू पण मिळत आहे. 1832 पासूनचा कलाकुसर, सुबकता आणि शुद्धता यांचा वारसा असलेली सराफी पिढी म्हणजेच पुन्हा गाडगीळ आणि सन्स स्पर्धकांच्या कला आविष्काराला सुयश चिंतितो. आणि हे गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी मी सोनालीला विनंती करतो की तिने ते नाव जाहीर करावं. धनश्री काडगावकर. आणि मी सोनालीलाच विनंती करतो की तिने रंगमंचावर येऊन तिला ते द्या. तर मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे गेले काही आठवडे आपण एलिमिनेशन बंद केलं होतं. ही माझ्यासाठी खूप आवडती गोष्ट होती माझी. पण आपण एलिमिनेशन बंद करून आपण सुवर्ण मोहोर द्यायला सुरुवात केली, अर्थात तिकीट टू फिनाले असं त्याला म्हणता येईल. पण गेले काही आठवडे 9 डान्सिंग क्वीन्स जोरदार परफॉर्म करतायत. पण आता ती वेळ आली आहे. आता वेळ आली आहे जाणून घ्यायची की ह्यातल्या कुठल्या 5 डान्सिंग क्वीन्स या महाअंतिम फेरीत दाखल होणार आहेत आणि कुठल्या 4 डान्सिंग क्वीन्सचा प्रवास इथेच थांबणार आहे. त्यासाठी मी आधी सगळ्याच आपल्या 9च्या 9 डान्सिंग क्वीन्सना रिक्वेस्ट करीन, प्लीज तुम्ही मंचावर या. तर इतके आठवडे आपण आतुरतेने वाट बघत होतो की कुठल्या 5 डान्सिंग क्वीन या महाअंतिम फेरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रथेप्रमाणे मी सर्वात आधी गंगाला आमंत्रित करतो. गंगा, रंगमंचावर यावं. आता मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी जाहीर करावं की कुठल्या 5 डान्सिंग क्वीन महाअंतिम फेरीत दाखल होणार. अत्यंत अवघड असा हा निर्णय होता. सो सगळ्यात आम्ही जी नावं घेऊ त्या डान्सिंग क्वीन्सनी एक पाऊल पुढे यायचंय. पहिलं नाव आहे आयुषी भावे.
क्षमा. आणि तिसरं नाव आहे जिला आज ब्लास्ट मिळाला, गिरिजा प्रभू. तुमचा या मंचावरचा प्रवास संपणार आहे की नाही हे कळेल, पण त्याआधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आयुषी भावे, क्षमा देशपांडे आणि गिरिजा प्रभू या तिघींसाठी जोरदार टाळ्या आणि स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. तुम्ही तिघी ॲक्च्युली श्रावण क्वीन आहात आणि तुम्ही तिघींनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस दिलेत या संपूर्ण सीझनभर. पण तुमचा प्रवास इथे थांबणार आहे. या महाअंतिम फेरीचा स्पर्धेचा भाग तुम्ही नसाल, पण परफॉर्म मात्र नक्की कराल. तिघी आता एलिमिनेट झाल्यात त्या ॲक्च्युली माझ्या खूप फेवरेट आहेत. मी आयुषीबरोबर काम केलं आहे, आयुषीची जर्नी अख्खी बघितली मी, कारण का मी एक शो करत होतो तिथे ती बॅक डान्सिंग करत होती. तिथून ते आत्तापर्यंत आयुषी, तुझी ग्रोथ अमेझिंग आहे. जेव्हा ही कॉम्पिटिशन सुरू झाली ना तेव्हा क्षमा जेव्हा लिस्टमध्ये होती ना तेव्हा मी असं होतं की हां 2-3 आठवडे ठीक आहे म्हणजे करेल ती, पण तिने जे काय जादू दाखवले तिने आम्हाला दरवेळेस आम्हाला सरप्राईज केलंय. सो क्षमा यार, तू डार्लिंग आहेस. सेम गिरिजा माझ्यासाठी एक परफेक्ट डान्सर आहे ॲक्च्युली तसं बघितलं तर, कारण का तिला मी कुठल्याही स्टाईल दिलं आणि कुठे काही करायला आलं तरी ती करायची. आपण एक ग्रुप हक करूयात का? गंगा, मी तुला विनंती करतो की तुझ्यापासून या सगळ्या क्वीन्सची त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, त्यामुळे आता तो तुझा हक्क आहे. तुम्ही तिघी गंगाबरोबर रंगमंच सोडून जाऊ शकता. गंगा, मी तुला पुन्हा एकदा विनंती करतो की तू रंगमंचावर ये, कारण आत्ता आपल्या समोर 6 डान्सिंग क्वीन आहेत, पण टॉप 5 या फिनालेला जाणार आहेत. सो अजून एक एलिमिनेशन बाकी आहे. तर आता कोण 5 जणी महाअंतिम फेरीत जाणार आहेत हे कळायच्या आधी मला एकदा प्रेक्षकांना सांगायला आवडेल की पूर्वाकडे 2 सुवर्ण मोहरा आहेत, अपेक्षाकडे सुद्धा 2 सुवर्ण मोहरा आहेत आणि कृतिकाकडे सुद्धा 2 सुवर्ण मोहरा आहेत. त्यामुळे धनश्री, नेहा आणि अंकिता यांच्याकडे प्रत्येकी एकच सुवर्ण मोहर आहे. जर आज या तिघींना एक सुवर्ण मोहर मिळाली तर प्रत्येकीकडे 2 होणार, त्यामुळे कदाचित टाय होऊ शकतो. जर टाय झाला तर अर्थात कुठली एक डान्सिंग क्वीन हा रंगमंच सोडून जाणार आहे ह्याचा निर्णय परीक्षकांचा असेल. त्यामुळे आता मी परीक्षकांना विनंती करतो की कोणाला सुवर्ण मोहर आहे या आठवड्याची हे त्यांनी जाहीर करावं. या आठवड्यात आपण बघितले की अंकिता, नेहा आणि धनश्री या तिघींना गोल्डन ब्लास्ट मिळालेले आहेत, पण सुवर्ण मोहर यांना मिळणार की नाही या संभ्रमात आम्ही होतो. पहिली सुवर्ण मोहर ही नेहा खानला जाते.
म्हणजे आता नेहाकडे सुद्धा 2 सुवर्ण मोहरा आहेत. आता धनश्रीकडे सुद्धा 2 सुवर्ण मोहरा आहेत. म्हणजे आता जर पूर्वा किंवा कृतिका किंवा अपेक्षा यांना जर सुवर्ण मोहर मिळाले तर त्यांच्याकडे 3 होते आणि जर अंकिताला मिळाले तर अंकिताकडे सुद्धा 2 सुवर्ण मोहरा होते. त्यामुळे आता तिसरी सुवर्ण मोहर मला असं वाटतं की या पूर्ण युवा डान्सिंग क्वीनच्या प्रवासातला सगळ्यात अवघड निर्णय हा होता आणि प्युअरली एकाच कारणामुळे ही सुवर्ण मोहर मी या व्यक्तीच्या हातात देणार आहोत. अपेक्षा, मला असं वाटतं की ही सुवर्ण मोहर तू केवळ आजच्या परफॉर्मन्ससाठी अंकिता भगतला जाऊन दे. सहाच्या 6 डान्सिंग क्वीनकडे 2-2 सुवर्ण मोहरा आहेत. त्यामुळे यातल्या टॉप 5 कोण असणार आहेत याचा मलाही काही अंदाज नाही. गायत्री, तुला काय? आता आम्ही ज्या मुलींची, ज्या डान्सिंग क्वीन्सची नावं घेऊ, फायनली त्यांनी एक पाऊल पुढे यायचं आहे आणि त्या असतील आपल्या महाअंतिम फेरीमधल्या युवा डान्सिंग क्वीन्स. पहिलं नाव आहे नेहा खान. दुसरी आहे पूर्वा. भाई भाई. महाअंतिम फेरीमध्ये जाणारी तिसरी युवा डान्सिंग क्वीन आहे कृतिका गायकवाड. महाअंतिम फेरीत चौथी जाणार आहे युवा डान्सिंग क्वीन धनश्री काडगावकर. आणि युवा डान्सिंग क्वीनच्या महाअंतिम फेरीमधली 5वी डान्सिंग क्वीन आहे अंकिता भगत. युवा डान्सिंग क्वीनच्या महाअंतिम फेरीमध्ये जाणारी 6वी स्पर्धक आहे अपेक्षा लोंढे. नाही जायचंय, हिला नाही जायचंय म्हणते. बघा, हीच ती मुलगी. सो याचाच अर्थ आहे या आहेत महाअंतिम फेरीत जाणाऱ्या टॉप 6 युवा डान्सिंग क्वीन्स. तर या 6 डान्सिंग क्वीन्स दाखल झालेल्या आहेत महाअंतिम फेरीत आणि हा महाअंतिम फेरीचा सोहळा या 6 डान्सिंग क्वीन अजून रंगतदार करणार आहे या शंका नाही. तर या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पाहायला विसरू नका, ज्याचं नाव आहे डान्सर रिटर्न सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन, को पावर्ड बाय लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, एंगेज, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन, स्पेशल पार्टनर्स पुन्हा गाडगीळ आणि सन्स.